गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयाच्या आदेशाने जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने हा मोर्चा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केला आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सविनय पद्धतीने पूजनीय भंतेजींच्या हातून आमच्या भावनांचं लेखी निवेदन या ठिकाणी सादर केलं गेलं। आमच्या प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। महाबोधी महावीराच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे। भारतीय बौद्ध महासभेने याच्या आधी संपूर्ण देशभर अशाच पद्धतीची निवेदनं प्रतिनिधी मंडळांच्या माध्यमातून दिली, परंतु त्याचा काही बदल होत नाही म्हणून बौद्ध महासभेने रस्त्यावर येऊन मोठ्या संख्येने आंदोलनाच्या स्वरूपामध्ये हा मोर्चा या ठिकाणी काढला गेला आणि आज महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। काल अनागरिक धम्मपाल ज्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन उभं केलं, त्यांची 130 वर्ष आज त्या गोष्टीला झाली आणि श्रीलंकन वंशाचे असलेले अनागरिक धम्मपाल यांच्या हातून सुरू झालेले महान आंदोलन आणि आज श्रीलंकन वंशाचे असलेले पूजनीय भंते आनंदजी महाथेरो या आंदोलनासाठी उपस्थित आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे। या ठिकाणी महाबोधी विहार चा जो 6 जून 1949 रोजी बिहार सरकारने जो कायदा केला, तो कायदाच मुळात चुकीचा आहे, तो कायदाच मुळात आमचा अन्याय करणारा आहे। त्या कायद्याच्या कलम 3 प्रमाणे 9ची कार्यकारिणी आहे, ज्यात 4 बौद्ध आहे आणि 4 ब्राह्मण आहेत, महंत आहेत आणि 1 जिल्हाधिकारी आहे। मुळातच तो नियम आमच्यावरती अन्याय करणारा आहे। त्या समितीच्या कलम 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की समितीने त्या महाविहाराच्या परिसरामध्ये पिंडदान करण्याची आणि पूजा अर्चा करण्याची दक्षता घ्यावी, व्यवस्था उपलब्ध करून द्यावी। भगवान बुद्धाच्या विचारधारेच्या विरोधात ही रचना आहे। भगवंताने पिंडदान नाकारलेला आहे, बुद्धाने अंधश्रद्धा नाकारलेली आहे, दैववाद नाकारला आहे, देव नाकारला आहे, मोक्ष नाकारला आहे आणि असं असताना बुद्धाच्या ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी बुद्ध विचारांच्या विरोधी कृत्य जर होत असतील तर हा जगभरातल्या बौद्धांचा अवमान आहे, आमच्या भावनांचा अवमान आहे। बरं, जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनावर उत्तर काय? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि बिहार सरकार आमच्या 3 मागण्या प्रामुख्याने आहे। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, त्याचं निवेदन महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकारी सादर करणार आहेत। त्यानंतर मध्य प्रदेश सरकारला सुद्धा आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं की भीम जन्मभूमीवर सुद्धा असेच काही प्रकार आंबेडकरी विचारांच्या विरोधी घडत आहेत की जिथे जय भीमच्या घोषणेच्या ऐवजी वेगळ्याच घोषणा दिल्या जातात। हा सगळा प्रकार बंद होऊन ते व्यवस्थापन सुद्धा बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर, एकूणच आंबेडकरी कुटुंब आणि बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावं असं निवेदन मध्य प्रदेश सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे। बिहार सरकारला सुद्धा आम्ही महाबोधी विहाराचं निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारला, ज्या महाराष्ट्रात आम्ही तुम्ही राहतो, दीक्षाभूमीवर सुद्धा गेल्या वर्षी पार्किंगच्या नावाखाली दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा बंद झाला पाहिजे आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन सुद्धा आंबेडकरी कुटुंबाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन मिळावं ही मागणी आमची आहे। कारण भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि तमाम भारतातल्या बौद्धांची ती मातृधम्म शिखर संस्था आहे, म्हणून भीम जन्मभूमी आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन संस्थेला मिळावं अशी मागणी आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी साहेबांना दिलेली आहे। आपलं नाव? मी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा सरचिटणीस आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव केवाय सुरवाडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आर्यन वानखेडे गुरुजी या ठिकाणी आहेत, ज्यांच्या हातून आम्ही हे निवेदन सादर केलं। पूजनीय भंते आनंद महाथेरोजी आहेत, त्यानंतर महिला शाखेच्या अध्यक्ष प्रियंकाताई आहिरे आमच्या सोबत आहेत, त्यानंतर पश्चिम जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मधुकरजी पगारे गुरुजी आलेले आहेत, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आहे। तदतच महाराष्ट्र राज्याच्या सचिव लताताई तायडे सुद्धा आलेल्या आहे, मंगलाताई सोनवणे पश्चिम जिल्ह्याच्या महिला विभागाच्या प्रमुख आहेत, त्या सुद्धा आलेल्या आहेत, समता सैनिक दलाची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे।